नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बेसनचे लाडू बनवणार आहोत. इथं मी 250 ग्रॅम बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 150 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि 150 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, पिस्ता घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे. तर आता सर्वात आधी आपण हे कढई गरम करत ठेवून त्यामध्ये थोडं थोडं करून तूप टाकणार आहोत आणि एकदम मंद गॅसवर आपण हे बेसन भाजून घेणार आहोत. कारण की याला डाग वगैरे पडू द्यायचा नाही, तर मग लाडू कडसर लागतात जास्त भाजल्यामुळे. मी पूर्णपणे लो फ्लेमवर गॅस ठेवणार आहे आणि एवढं पीठ भाजायला मला जवळजवळ लो फ्लेमवर 15 मिनटं लागतील. तर तुम्ही समजू शकता. आणि जसं जसं तूप लागेल तसं तसं टाका, कारण की जास्त जर तूप झालं तर मग लाडू असे बसके येतात, बसून जातात मग ते. म्हणून मग हळूहळूच तूप टाका, जसं जसं लागेल तसं तसं, हो ना. अचानक ऑर्डर आली मला, फक्त अर्धा किलो बेसनाच्या लाडूची ऑर्डर होती, म्हणून मग पटकन म्हटलं तुम्हाला पण दाखवून देऊ आणि म्हणून व्हिडिओ पण बनवला मग मी. तर हे असं सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या, थोडं 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 थोडं, हे बघा असं. आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं, अजिबात खाली त्याला लागू द्यायचं नाही आणि थोडं थोडं तूप मिक्स करत राहायचं. 150 ग्रॅम तूप आणि 150 ग्रॅम साखर, पावशेर बेसनच्या पिठाला, म्हणजे ते बरोबर तुमचे अर्धा किलो लाडू बनतात. असं टाकत राहायचं थोडं थोडं तूप, तर मस्त छान भाजून घ्यायचं. दिवाळीचे म्हणते मी, गणपतीच्या प्रसादासाठी लाडूची ऑर्डर वगैरे देतील ना, म्हणून सॅम्पलसाठी घेऊन जात आहे बायका आता माझ्याकडनं, म्हणून थोडे छोटे छोटे ऑर्डर घेऊन घेते मी. छोटी असो किंवा मोठी असो ऑर्डर आहे माझ्यासाठी, तेवढ्याच प्रेमाने करते मी. जेवढी मोठी ऑर्डर असेल तेवढी, जेवढी छोटी असेल तेवढी, असं आहे. छानपैकी मस्त खरपूस भाजून घेऊया आपण तुपामध्ये, तेल सुटेपर्यंत, म्हणजे तूप सुटेपर्यंत, तेल नाही, पूर्ण रिलीज. पिठापासून तूप मोकळं व्हायला लागलं की समजायचं की आपला वाला हे भाजून झालेला आहे. हे बघा, थोडं थोडं तूप करून 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 आता असं तर तूप आता बाजूला व्हायला लागलेलं आहे. आता जेवढं आहे तेवढं सगळं तूप टाकून देते मी, कारण की जास्त तूप टाकले ना ते लाडू मग पूर्ण असे बसून जातात, लाडूसारखे नाही वाटत, ते पेढे होऊन जातात. थोडेफार बसतातच हे डाळीच्या पिठाचे, एकदम असे गोल येतच नाही, थोडेफार बसतातच, पण मग एकदम पण नको ना. छान सुगंध सुटलेला आहे. पूर्ण तूप बाजूला होतं आहे आता. तर हे तूप असं बाजूला व्हायला लागलं, याच्यामध्ये मी ना थोडेसं पाण्याचे शिंतोडे टाकले 2 वेळा, असं थोडंसं हातात घेऊन थोडंसं पाणी शिंतून द्यायचं. त्याच्याने काय होतं ना, जर तुम्हाला वाटतं ना की असं टाळूला चिटकतं, तर हे रवाळ होऊन जातं स्ट्रक्चर याचं, त्याच्यामुळे ते टाळूला खाताना चिटकत नाही, मग चिकट लागत नाही. म्हणून हे असं पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन दिला मी. आता आपण हे एका याच्यामध्ये छानपैकी मी एकजीव करून घेऊ, पाण्याचं पूर्ण जिरून जाऊ देऊ पाणी त्याच्यातलं, वाफ होऊन जाऊ दे त्याची, आणि हे एका याच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. एकदम छान झालेलं आहे. आता आपण हे काढू शकतो.
त्याला गार होऊ देऊ आता. हे याच्यात आपण आता वेलची पूड टाकून घेऊ आणि त्याला छानपैकी गार होऊ देऊ. गार झाल्यावर कोमट असेल ना, कोमट, तर त्यावेळेस आपण मग जी पिठी साखर आहे ती मिक्स करून आणि मग लाडू वळून घ्यायचे. एवढा एक घाणा भिजण्यासाठी मला 15 मिनटं लागले लो फ्लेमवर. बघू शकता. हे थोडं गार होऊ दे आता आपण. झालं आहे का नाही गार? मस्त झालं आहे, छान. हे बघा असं रवाळ रवाळ दिसतं आहे बघा. आता यात आपण थोडी थोडी साखर घालून घेऊ, जशी जशी लागेल तशी तशी. तेवढी लागूनच जाते. हातानेच करावं लागेल. असं खेळत बसायचं काम होऊन जातं. हाताने मस्त चुरून घ्यायचं, हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हाताची गरमाई लागते ना, त्याच्यामुळे पण मग तेल अजून मोकळं तूप किंवा तेल मोकळं होतं, म्हणून हाताने करत नाही. पण मग आता ते व्यवस्थित मिक्स पण झालं पाहिजे ना. अशी करून सगळी साखर टाकून घेऊ थोडी थोडी करून. शॉपवर करायला थोडी असुविधा होऊन जाते, कारण की बरेच भांडे पॅक करून ठेवून दिलेले आहेत ना सध्या. पावसाळा होता म्हणून आता काढावे लागतील सगळे. ऑर्डर सुरू झाल्या आता. झालं आहे का? एक जीव करून काही साखरेचे असे दाणे दाणे होऊन गेले ना, गठोळ्या तिथे फोडायला थोडंसं जीवावर जातं. झालं, सगळं टाकून घेतलं मी आता. छान होऊन जाईल आता. एकदम सुंदर मिक्स होऊन गेलेलं आहे हे, छान. आता लाडू वळून घेऊ. आता लाडू वळून घेऊया आपण.
अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू वळून घेऊया. हे बघा आपले लाडू झालेले आहेत इथे रेडी. छान झालेले आहेत, एकदम मस्त. बघू शकता तुम्ही. मग मला सांगा कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.